हे गाईज, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, मस्त तुमचा भाऊ सकाळी सकाळी उठला, आळ्या पिळ्या देत अशा डावकाळ्यावानी. म्हटलं चला आता उठा, सर्वात पहिले मस्त आंघोळ बिंगोळ करू, नाही का. मग काय तुमच्या भावानी मस्त दानक्यावर पद्धतशीर मस्त आंघोळ वगैरे केली. म्हटलं चला आता बसंतीमध्ये बसू आणि निघू आपण आपल्या गोडाऊनच्या प्रवासाला. गोडाऊनला गेल्यानंतर बघतो तर काय म्हटलं, बाप रे, काही खरं नाही. फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंग पार कंटाळून गेलो होतं. मग काय तुमच्या भाऊनी घेतले सगळे फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंग वगैरे करून. मग आपली बसंती तर काय बाहेरच उभी होती. मस्त बसंती वगैरे आपली मस्त पद्धतशीर अशी दणक्यावर लोड बीड केली. जास्त तर नव्हती सिलेंडर, 8 एक फायर एक्सटिंग्विशरच होते, ते लोड केले. मग म्हटलं चला आता जायचं सिन्नरच्या प्रवासाला. सर्वात पहिले बसंतीचं पोटबीड भरलं, मग लागला आपल्याला मस्त सिन्नरचा घाट. सिन्नरचा घाट लागला. म्हटलं आता काय MIDC पण आलीच आपली जवळ, नाही का. आणि त्याच्यात पोचलो ना. मग तुमचा भाऊ मस्त कंपनीमध्ये तिथं मस्त फायर एक्सटिंग्विशरची डिलिव्हरी वगैरे केली. म्हटलं चला आता इथलं तर काम झालंय. आता आपल्याला काही कुठं जायचं होतं माहिती का, मुसळगाव MIDCला. कारण तिथं विषय असा होता का आपल्याला एका कंपनीचं द्यायचं होतं बिल. तिथं पोचल्यानंतर काही गेटवर गेलो. म्हटलं चला आता बिल वगैरे देऊन टाकू. त्यांचं बिल वगैरे देऊन टाकलं आणि त्याच्यात गाईज एका कंपनीने ना आपल्याला फक्त एक फायर एक्सटिंग्विशर त्यांचं रिफिलिंग करायचं होतं. तेवढ्यासाठी आपल्याला नाशिकवरून तर डायरेक्ट कुठं मुसळगाव MIDCला बोलवलं. मला वाटलं 2-4 असतील. म्हटलं धन्य आहे बाबा, काही खरं नाही. पण काय करणार आहे, काही धंदा आहे. धंदे के लिए ये सब कुछ करना पड़ता है, एक हो या दो हो कुछ भी हो. मग काय त्यांचं फायर एक्सटिंग्विशर वगैरे घेतलं गाईज. मग निघालो आपण आपल्या परत पद्धतशीर दानक्यावर गोडाऊनच्या प्रवासाला. गोडाऊनला गेल्यानंतर म्हटलं सर्वात पहिले काहीतरी नाश्ता करू. समोरच्याला सांगितलं होतं पावडे दे, तर त्याने दिलं सँडविच. म्हटलं बाबा तुझे फक्त पाय धरायचेच राहिले, म्हटलं नाही का आता. मग जेवण वगैरे केलं मस्त पद्धतशीर. आणि मग काही फायर एक्सटिंग्विशर वगैरे होते, ते पण रिफिलिंग वगैरे करून घेतलं, नाही का. म्हटलं चला आता बसंती मस्त आपल्याला लोड करावं लागणार आहे. कारण एवढं घामाघूम झालेलं आहे, तरी बसंती लोड केल्याशिवाय काही आपलं काही होणार नाही. कारण गाईस आपल्याला जायचं होतं मुंबई नाक्याला. मग काय पद्धतशीर दानके एकदम भरली पोट. बसंतीचं पोट म्हणजे पाठ भरली तिची, नाही का. पुढे बसंतीच लोड बीड करून टाकली. मग आपण गेलो मुंबई नाक्याच्या प्रवासाला. विषय असा होता काहीच का, नवजीवन म्हणून हॉस्पिटल आहे, त्यांचे काही फायर एक्सटिंग्विशर आपण आणले होते रिफिलिंगसाठी, नाही का. मग काय तिकडे गेलो, डिलिव्हरी वगैरे केली आणि त्यानंतर तिथं गेलो 3rd फ्लोअरला. तिथं बघतो तर काय म्हटलं, मेंदू, हा मेंदू कुठून आला. म्हटलो बाप रे, हा मेंदू म्हटलो मला स्टँडर्ड भिकारीचा दिसतोय. म्हटलो 100%, कारण असा मेंदू त्याचाच आहे पागलचा, नाही का. पण त्याच्यात तिकडून आला आपला प्रदीप भाऊ. म्हटलं प्रदीप भाऊ, तू असं काही मेंदू बिंदू नाही येतो, तू काही टेन्शन काही लोड घेऊ नको, मी जातो म्हटलं आता नाशिक ऑक्सिजनला. मग काय काहीच गेलो नाशिक ऑक्सिजनला. तिथं आपल्याला काही CO2 वगैरे टाकायचे होते, CO2 वगैरे टाकले. मग म्हटलं आता लय जाम झालो आहे, आता जाऊ मस्त म्हटलो आपण आपल्या गोडाऊनच्या प्रवासाला. मग काय गोडाऊनच्या प्रवासाला वगैरे गेलो. तिथं थोडंफार काम होतं, ते काम वगैरे केलं. आणि मग गाईज फायनली आपण पोचलो आपल्या घरी. आणि जे आणि तुम्हाला आपली हक्की तर माहितीच आहे. चला गाईज, बाय.